मराठी मालिका विश्वात जितकी पसंती मुख्य पात्रांना मिळते तितकंच विलन्सही काम आवडतं. पुढचं पाऊल ते आता नवरी मिळे हिटलरला या मालिकेत निगेटिव्ह भूमिकेतून घराघरात पोचलेली अभिनेत्री म्हणजे शर्मिला शिंदे. तिने हिंदी मालिकांमध्येही काम केलंय. यावेळी शर्मिलाला एक वाईट अनुभव आला होता. नुकत्याच एका मुलाखतीत शर्मिलाने याबद्दल सांगितलंय. ती म्हणाली, मालिकेत काम करत असताना एक प्रसंग आला होता. मी कोणालाही दोष देत नाहीये, पण हिंदी मालिकांच्या सेटवर UP वगैरेचे प्रोडक्शनवाले असतात. त्या सेटवर धुळीची मोठी समस्या असते. त्यातही मालिकेत चाळीतलं घर असल्याने आम्ही सेटवर चपला घालायचो नाहीत आणि तिकडे स्टुडिओवाला सुद्धा साफसफाई करायचा नाही. मग आम्ही त्या धुळीत बसायचो. चप्पल न घालता सेटवर वावरायचो. यामुळे पाय खराब होऊ लागले. पायाचे तळवे एकदम कोरडे झाले होते. एक दिवस काय झालं, मी लांब बसले होते. मी काहीच बोलत नव्हते. पण त्या शोमध्ये जी मुख्य भूमिका साकारत होती ती मुलगी त्या दिवशी खूपच त्रासली होती. ती आमच्या प्रोडक्शनवाल्यांना सांगत होती, सर बघा ना माझे पाय कसे झालेत. म्हणजे ती मुलगी जवळजवळ रडायला आली होती. तेव्हा तो प्रोडक्शनवाला जोरात म्हणाला, यामुळेच आपल्या घरातले ज्येष्ठ लोक म्हणतात बायकांना घरीच राहिलं पाहिजे. मी एवढा वेळ शांत बसून होते. पण जेव्हा त्या माणसाचं ते वाक्य ऐकलं, मी लगेच उठले आणि थेट विचारलं, तुम्ही काय म्हणालात आता? असा प्रश्न तिने विचारला. पुढे ती म्हणाली, बायकांना घरीच राहिलं पाहिजे ना? ठीक आहे, उद्यापासून एकही स्त्री कलाकार सेटवर येणार नाही. तुम्ही सगळे जे प्रोडक्शनवाले आहात ना, ते साड्या नेसा आणि बायकांच्या व्यक्तिरेखेसाठी शूट करा. वीग लावा, साड्या नेसा, कारण तुम्ही बायकांनी बाहेर पडू नये असं वगैरे म्हणू शकता. आज तुमचं घर चालतंय याला कारण स्त्रियाच आहेत. कारण टेलिव्हिजन हे बायकांमुळे चालतं. सॉरी, मी माझ्या सगळ्या पुरुष कलाकारांचा आदर ठेवूनच हे बोलते. हे खरं आहे की टेलिव्हिजन इंडस्ट्री हे महिला प्रधान माध्यम आहे. हा तिकडून इथे आपल्या महाराष्ट्रात आलेला माणूस आपल्याला कसं सांगू शकतो की बायकांनी घरीच राहिलं पाहिजे? त्याला म्हटलं, तुझं जे घर आहे ना ते आता आमच्यामुळे चालतंय. आम्ही उद्यापासून शूटिंगला आलो नाही ना तर तुझं घर बंद पडेल. उद्याचा कॉल टाईम पाठवू नकोस. आम्ही कोणीच उद्यापासून शूटिंगला येणार नाही आहोत. उद्या तू माझी साडी नेसायची आणि माझे सीन्स करायचे. यानंतर ते प्रकरण खूप मोठं झालं आणि मग मुख्य निर्मात्यांना ही गोष्ट समजली. ते वक्तव्य करणाऱ्या माणसाला सॉरी म्हणायला लावलं. हे माझ्याबरोबर पहिल्यांदाच झालं होतं, पण मराठीच्या कोणत्याही सेटवर असं कधीच झालं नाहीये, असं म्हणत तिने संताप व्यक्त केलाय. शर्मिला नेहमीच तिची रोखठोक मतं मांडत असते. तर सध्या ती नवरी मिळे हिटलरला या मालिकेत दुर्गा हे पात्र साकारते. सेटवर तिचा कलाकार आणि क्रू मेंबर्स सोबतही अगदी उत्तम बॉन्ड आहे. अनेकदा सेटवर त्यांची धमाल मस्तीही आपण पाहतो. तुम्हाला शर्मिलाने साकारलेली कोणती भूमिका आजवर जास्त आवडली आणि तिचं हे रोखठोक मत तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला कमेंट्समधून नक्की सांगा. मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबज.